नमस्कार. रायटिंग फॉरेवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना अर्ज सुरू. नमस्कार मित्रांनो, 1 जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू होणार आहेत आणि अर्ज भरल्यानंतर सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावरती 1,500 रुपये प्रत्येक महिन्यात त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत. या योजनेसाठी अर्ज भरण्याची जी शेवटची मुदत आहे ती कोणती आहे आणि अर्ज भरल्यानंतर पैसे कधी खात्यामध्ये जमा होतील याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व मित्रांना आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. खूप महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की या योजनेचे 1 जुलैपासून अर्ज सुरू झाल्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्र आहेत जी तुम्हाला आजच तयार करून ठेवायची आहेत, ज्यामुळे तुम्हाला ऐन वेळेवर अर्ज भरताना अडचण येणार नाही. ती कोणती कागदपत्रे आहेत ती मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. पहिल्यांदा समजून घ्या या योजनेचे जे वेळापत्रक आहे ते. अर्ज कधीपर्यंत भरायचे. अर्ज भरल्यानंतर यादी लागणार आहे. यादी लागल्यानंतर त्या ठिकाणी पैसे दिले जाणार आहे प्रत्यक्षात. त्यामुळे एकदा वेळापत्रक कसं आहे ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कागदपत्र जुळवाजुळव करायला किती वेळ आहे, कशा पद्धतीने कागदपत्र निघतील हे देखील तुम्हाला समजून जाईल. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे या योजनेचे वेळापत्रक आहे. अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात आहे ती होणार आहे 1 जुलै 2024ला आणि अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 15 जुलै 2024, म्हणजे फक्त 15 दिवस. मित्रांनो, अर्ज करण्यासाठी आणि या 15 दिवसांमध्ये तुम्हाला तुमची कागदपत्र तयार करून ठेवायची आहे. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 3 कागदपत्र सांगणार आहे. ती आत्ताच काढून ठेवा, कारण कागदपत्र तयार करायला 7 ते 8 दिवस लागू शकतात. त्यामुळे आजच तुम्हाला ही कागदपत्र तयार करून ठेवायची आहेत. 15 जुलैला अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतर बघा 16 जुलैला तात्पुरती यादी प्रकाशित केली जाणार आहे. 15 जुलैला अर्ज संपले का लगेच दुसऱ्या दिवशी 16 तारखेला यादी प्रकाशित केली जाईल आणि 16 तारखेपासून 20 जुलैपर्यंत या यादीमध्ये जर काही तक्रारी असतील, तुमचं नाव आलं नसेल किंवा काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर तिथं तक्रारी किंवा हरकती प्राप्त केल्या जातील. त्यानंतर 21 ते 30 जुलैच्या दरम्यान या तक्रारींचं निराकरण केलं जाईल आणि जी अंतिम यादी आहे ती 1 ऑगस्ट 2024ला प्रकाशित केली जाईल. अवघ्या 1 महिन्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि त्यानंतर 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत लाभार्थ्याने बँकमध्ये खातं KYC करायचं आहे. आता लक्षात घ्या, महिलेच्या नावाने या ठिकाणी कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये खातं असलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, खातं आहे पण ते आधार कार्डला देखील लिंक असलं पाहिजे. तुमच्या महिलेचं किंवा तुमच्या पत्नीचं असेल किंवा तुम्ही स्वतः जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपण या ठिकाणी आपल्या बँकला आपलं आधार कार्ड लिंक आहे का ते आत्ताच चेक करून घ्या. त्यानंतर 14 ऑगस्टला निधीचं हस्तांतरण केलं जाणार आहे आणि 15 ऑगस्टच्या दिवशी किंवा 15 ऑगस्टच्या 1 दिवस अगोदर या ठिकाणी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत. आता मी तुम्हाला सुरुवातीला जे म्हटलं होतं की 3 कागदपत्र तुम्हाला अगोदरच तयार करून ठेवायची आहेत, ती म्हणजे तुमच्या पतीचं जे उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलचं
जे 2.5 लाखाच्या आतमधलं असेल ते काढून ठेवायचं आहे. तुम्हाला ते अर्ज केल्यानंतर 1 ते 2 दिवस लागू शकतात उत्पन्न प्रमाणपत्र निघायला. त्यानंतर कधी तहसीलची जी मुदत आहे उत्पन्न प्रमाणपत्र द्यायची ती 7 दिवस आहे. त्यामुळे तुम्ही अगोदरच आजपासून किंवा उद्यापासून हे उत्पन्न प्रमाणपत्र काढून ठेवा. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे वय आणि अधिवास प्रमाणपत्र लागतं तहसीलचं, ते देखील काढून ठेवा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या. आणि रेशन कार्ड सर्वांकडे असेल, रेशन कार्डसुद्धा लागणार आहे. त्यामुळे रेशन कार्डची देखील एक प्रत डाउनलोड करून घ्या. ऑनलाईन रेशन कार्डमध्ये तुमचं नाव समाविष्ट आहे का ते देखील चेक करून घ्या. जर नसेल तर आता तुम्ही त्या प्रक्रियेला लागा आणि अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतपर्यंत नाही झालं तरी पण तुम्ही अर्ज भरून द्या. कारण पतीचं रेशन कार्ड तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत वेळोवेळी जे काही माहिती येईल, जे काही अपडेट येईल याची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत राहणार आहोत. त्यामुळे हे चॅनल तुम्ही आजच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.